छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 32 वर्षीय तरुणीला थायरॉइडच्या ग्रंथीत गाठ झाली होती। ती गाठ शस्त्रक्रिया करून काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। मात्र त्या शस्त्रक्रियेमुळे मानेवर जखमेचा व्रण येणार असल्याने महिला शस्त्रक्रिया करण्यास टाळत होती। मात्र मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तोंडातून करण्यात आल्याने बाह्य शरीरावर तसेच मानेवर कुठलीही जखम व्रण न आणल्या ट्रानल ओरांथ एंडोस्कोपिक थायरॉइड सर्जरी करून यशस्वी करण्यात आली आहे। मराठवाड्यातील अशा पद्धतीची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा ऑनको सर्जन डॉक्टर आनंद कर्णावत यांनी केला आहे। आम्ही आताच सध्या एक पेशंट वरती 32 वर्षांच्या ज्या तरुणी होत्या त्यांच्यावरती ट्रान्सओरल एंडोस्कोपिक थायरॉइड सर्जरी केली आहे। म्हणजे पारंपरिक जी थायरॉइड सर्जरी होते त्याच्यात मानेवरती एक जखम येते आणि ती चेहऱ्या म्हणजे मानेच्या समोरच्याच भागात असल्यामुळे ती लगेच दिसून येते। तर आपण यांना एंडोस्कोपिक थायरॉइड सर्जरी केली आहे आणि त्याच्यासाठी आपण ओठाच्या पाठीमागच्या भागातून कॅमेरा आतमध्ये टाकून सर्जरी करतो, ज्यात पेशंटला कुठलीही जखम येत नाही, पेशंटला कुठेही दिसेल असा वण राहत नाही आणि एका दिवसात पेशंट रिकवर होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला एका दिवसात पेशंटची सुट्टीही करू शकतो। आणि अशा प्रकारची सर्जरी ही मराठवाड्यात आमच्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच झाली आहे आणि आधी फक्त मोठ्या शहरांमध्येच तेही एखाद दुसऱ्या सेंटरमध्ये या ऑपरेशनची व्यवस्था अवेलेबल होती। आता मेडिकवर हॉस्पिटल येथेही ही सुविधा उपलब्ध आहे आणि बाकी सर्व कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी सुविधा उपलब्ध आहे। थायरॉइडचे किती प्रकार असतात? थायरॉइडमध्ये ना एक जे गॉइटर जे म्हणतो, जे आयोडीन डिफिशियन्सी गॉइटर, आयोडीनच्या कमीमुळे येणारी सूज, तो एक प्रकार झाला। दुसरा असतो बिनाइन थायरॉइड नोड्यूल, म्हणजे गाठ आहे पण ती कॅन्सरची नाही आहे। आणि तिसरा कॅन्सर, त्याच्यामुळे तयार झालेली गाठ। हे ढोबळमानाने 3 प्रकार असतात। काही पेशंट खराब होतात थायरॉइडने, काही जाम। आता त्यात हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम याचा कॅन्सरशी काही संबंध नाही, पण ज्यांचं थायरॉइड जास्त काम करतं त्यांच्यात थायरॉक्सिन जास्त तयार होतं आणि ते शरीराचं मेटाबॉलिझम वाढवतं, त्याच्यामुळे पेशंट बारीक होतात, पेशंटच्या हृदयाची धडधड जास्त वाढते, खूप घाम येतो, गरमी सहन होत नाही। त्याच्यानंतर हायपोथायरॉइडिझम, ज्यात की थायरॉक्सिन कमी बनतं थायरॉइडमध्ये, त्यात पेशंटचं वजन वाढतं, सुस्तपणा येतो, झोप जास्त लागते आणि पायावरती सूज येते, चेहऱ्यावरती सूज येते, हे लक्षणं दिसून येतात। हो, याच्यामुळे पेशंटच्या जे मासिक पाळी आहे त्या इरेग्युलर होतात, म्हणजेच की वेळेवर येत नाहीत हायपो किंवा हायपरथायरॉइडिझममुळे, आणि त्याच्यामुळे गर्भधारणेत त्यांना त्रास होऊ शकतो।